अवघ्या महाराष्ट्रात अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या शिवशाही न्यूज नेटवर्कच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त राही प्रतिष्ठानच्या वतीनं आभाळभर शुभेच्छा। आपल्या कार्यकर्तृत्वाचा आलेख दिवसेंदिवस असाच वाढत राहो हीच सदिच्छा। शुभेच्छुक शिरूर नगर परिषदेच्या कर्तव्यदक्ष नगरसेविका तथा विद्युत व पाणी पुरवठा सभापती सौभाग्यवती डॉक्टर सुनीता संतोष पोटे आणि मीरा नर्सिंग होमचे संचालक डॉक्टर संतोष संपतराव पोटे। न्यूज मध्ये स्वागत आहे। आज आपण पाहिलं तर जुना नगर पुणे हा रस्ता आहे आणि या ठिकाणी जोशीवाडी एरियामध्ये जे प्रभाग क्रमांक 5 मध्ये येतो आणि त्या ठिकाणची गेल्या 8 दिवसापासून अतिशय दयनीय अवस्था झाली होती आणि या प्रभागाचे नगरसेवक संतोष थिवरकर यांना शिवशाही न्यूज चॅनलच्या माध्यमामधून संपर्क केला असता काही सेकंदाच्या आत त्यांनी या ठिकाणी JCB आणि मुरुम या ठिकाणी आणून येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी होणारे अपघात असतील, या ठिकाणी वाहनांना जे काही कसरत करावी लागते त्याच्यापासून काहीतरी प्रमाणामध्ये या ठिकाणी राहत मिळणार आहे। आणि याचं श्रेय जर खरंच पाहिलं तर नगरपालिकेमध्ये असे ॲक्टिव्ह नगरसेवक जर प्रत्येक प्रभागामध्ये असतील तर नक्की शिरूरकरांसाठी हा मोठा दिलासा आहे। शिवशाही न्यूजसाठी मी फैजल पठाण, शिरूर। जो नगरपुणा रोड आहे आतल्या साईडचा, या ठिकाणी प्रभाग क्रमांक 4 आणि 5 अशा दोन्ही प्रभागाची बाउंड्रीमधून हा रस्ता आहे आणि तुम्ही प्रभाग क्रमांक 5 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आला आहात आणि यापूर्वी या ठिकाणी जवळजवळ 7 ते 8 महिन्यापासून या ठिकाणी रस्त्याला मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते, अपघातसुद्धा झालेला आहे आणि याची दखल तुम्ही यापूर्वी घेतली होती। आणि आज ज्यावेळेस आम्ही शिवशाहीने या ठिकाणी व्हिडिओज घेतले आणि तुमच्याशी संपर्क साधला आणि काही तासाच्या आतच तुम्ही या ठिकाणी तुमची यंत्रणा लावून या ठिकाणी मुरुम टाकण्याचं काम चालू केलेलं आहे। कशा पद्धतीने या गोष्टीकडे तुम्ही पाहताय का जी तत्परता तुम्ही दाखवली? सांगू इच्छितो की आपल्या प्रभाग क्रमांक 5 आणि जोशीवाडीच्या लोकांनी भरपूर मताधिक्याने मला निवडून दिलेले आहे। त्याच्यामुळे ह्या भागात जो काही प्रॉब्लेम असेल, नागरिकांची तक्रार असेल तर ते मी प्राधान्याने सोडवण्याचा कायम प्रयत्न करत असतो। त्याचप्रमाणे मला गेले 2 दिवस झाले नागरिकांना सतत तक्रारीचे फोन आणि मेसेज येत होते की या परिसरात त्रिशावंडासमोर परत पुन्हा एकदा खड्डा पडलेला आहे। गेल्या उन्हाळ्यात आपण एप्रिल महिन्याच्या दरम्यान इथं एक पॅच मारला होता, परंतु या ठिकाणी लवण असल्यामुळे म्हणजे उतार असल्यामुळे पाणी साठतं आणि त्यामुळे रस्ता वारंवार इथे खड्डा पडून खराब होतो। तरी आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून माननीय नगराध्यक्ष असतील यांच्यामार्फत आमदार असतील, खासदार यांनी या ठिकाणी आपल्याला 63 लाखाचा या पुलाचा एक निधी उपलब्ध केलेला आहे। कलवट पद्धतीचा पूल होणार आहे या ठिकाणी 50 मीटर लांबीचा आणि ही जी समस्या वारंवार उद्भवत होती ती आता कायमचा प्रश्न सुटणार आहे। येत्या 15-20 दिवसात या ठिकाणी काम चालू होणार आहे प्रत्यक्षात आणि येथे आपल्याला एक नवीन चांगला पूल आणि रस्ता मिळून जाईल। आता हा जो रस्त्याचा प्रश्न आहे नेहमीच ऐरणीवर असतो आणि तुम्ही एक कर्तव्यदक्ष नगरसेवक म्हणून कायमच ह्या प्रभागामधील समस्यांसाठी अग्रेसर असता, तर अशा काही बऱ्याचशा समस्या आहेत त्यासाठी तुम्ही निराकरण करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असता। अशीच तत्परता इतरही प्रभागामध्ये पाहायला मिळते का? काय वाटतं तुम्हाला? नाही, सर्व आमचे जेवढे आहे नगरसेवक आहेत 24 ते 24 सन्माननीय नगराध्यक्षा, 25 आणि 3 स्वीकृत नगरसेवक, सर्व तरुण तडफदार आणि ॲक्टिव्ह नगरसेवक आहेत। एक चांगली बॉडी आपल्याला या पंचवार्षिकमध्ये भेटलेली आहे आणि सर्व तरुण जोखमीने पडून आपल्या वार्डात प्रत्येकजण एकदम पूर्ण ॲक्टिव्हली काम करत आहेत। मला वाटत नाही की असं कोणत्या प्रभागात कुठलाही नगरसेवक कमी पडतोय म्हणून। बरं, यापूर्वी नगर प्रशासनाच्या ज्यावेळेस या ठिकाणी निवडणुका लागल्या होत्या त्या दरम्यान काही तुम्ही आश्वासनं जनतेला दिली होती प्रभागामध्ये, काय समस्या काय होत्या की ज्याला आपण प्राधान्याने क्रम देत त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहात? नेमकं काय समस्या आहेत आज का त्या करण्यासाठी तुम्ही अग्रेसर आहात? ज्या मूलभूत समस्या आहेत, ड्रेनेज, रस्ता, पाणी, याच्याकडे पूर्ण प्राधान्याने आम्ही पहिले पाहतोय की आपल्याला आपल्या वार्डात प्रभागात कशा पद्धतीने पूर्ण दाबाने पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करता येईल। दुसरं म्हणजे ज्या गटारी ड्रेनेजच्या समस्या आहेत त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा। पुढं चेंबर चॉकअप आहेत
कुठं ड्रेनेज लिकेज आहेत, चेंबर फुटलेले आहेत, याच्याकडे पाहून आम्ही सेम डेला विदिन 24 तासात आम्ही प्रत्येक आमच्या प्रभागातला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो. त्यानंतर रस्त्यांचा प्रश्न येतो. रस्त्यांचंही जे या ठिकाणी आम्ही खड्डे असतील किंवा रस्त्यांना कुठं पॅच मारायचे, डांबरीकरण करायचे, हे आम्ही वारंवार करत असतो. लेखणीला धार तलवारीची या ब्रीद वाक्याला अनुसरून परखड व निरपेक्ष वार्तांकनाच्या बळावर महाराष्ट्रात झपाट्यानं लोकप्रिय होत असलेल्या शिवशाही न्यूज वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शिरूर नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या धडाकेबाज नगरसेविका सौ चारुशीला गणेश कोळपकर आणि शिरूर कासार समाजाचे अध्यक्ष श्री गणेश कोळपकर. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.